नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आमदार नितेश राणेंच्या संदर्भातली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना घेऊन पोलीस सावंतवाडीत पोहोचलेत. नितेश राणेंना गोव्यातल्या नीलम हॉटेलमधून घेऊन पोलीस हे सावंतवाडीत दाखल झालेत. नितेश राणेंची 4 फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या पोलीस कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी 2 दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात नियमित जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती मागे घेतल्याचं त्यांचे वकील सतीश माने शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले. तिथं त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, गोव्यामध्ये जी चौकशी करण्यात आली नीलम हॉटेलमध्ये, तिथं नेमकं काय झालं आणि आजची रात्र नेमकी कशी असेल? विलास, साधारणपणे 2 तास आमदार नितेश राणे यांची गोव्यातल्या कलंगूट येथील त्यांचं जे हॉटेल आहे नीलम द ग्लिट्स नावाच्या या हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी गोवा पोलीसचे एक अधिकारी देखील उपस्थित होते आणि साधारणपणे 7:30च्या सुमारास त्यांना पोलीस जे आहेत ते घेऊन पुन्हा सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते. आता नुकतंच 5 मिनिटापूर्वी नितेश राणे जे आहेत आमदार, त्यांना घेऊन कणकवली पोलीस हे सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. त्यांचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे. काल देखील त्यांना याच ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. त्यांची पोलीस कोठडी आहे आणि जर आपण आजचा दिवसभराचा पोलिसांचा क्रम पाहिला तर राकेश परब याच्यासोबत 2 वेळा 2 तास चौकशी, त्यानंतर गोव्यात जाऊन हॉटेलमध्ये केलेली चौकशी, यावरून स्पष्टपणे हे दिसतं की पोलिसांच्या हाती सबळ पुरावे लागलेले आहेत आणि त्याच आधारे पोलीस जे आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करतायत. जर हॉटेल नीलम ग्लिट्सचा जर आपण विचार केला तर पोलिसांनी 2 तास चौकशी केली. या चौकशीमध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की या हॉटेलमध्ये एकतर ज्यावेळेस हल्ला झाला त्याच्यानंतर ज्यावेळी नितेश राणे यांना पोलीस अटक करण्याकरता फिरत होती, त्यांना शोध होती, त्यावेळी इथे ते राहिले असावेत किंवा हल्ल्याच्या आधी जे आरोपी आहेत ते ह्या हॉटेलमध्ये नितेश राणे यांना भेटले असावेत. तर दुसरीकडे या हॉटेलमध्ये बसून नितेश राणे यांनी फोन केला होता का? कारण का राकेश परब याच्या चौकशीनंतर नितेश राणे यांना या हॉटेलमध्ये घेऊन आलेले आहेत. याच्या आधी कुठल्याही व्यक्तीला या हॉटेलवरती पोलीस जे आहेत ते या प्रकरणी तपासाकरता घेऊन आले नव्हते. त्यामुळे अशी शक्यता आहे की राकेश परबच्या जो जबाब दिलेला आहे त्याची चौकशी जी केलेली आहे त्या चौकशीमधून हे समोर आलेलं आहे की हल्ल्याच्या आधी किंवा नंतर हल्ल्याशी संबंधित फोन कॉल्स किंवा हल्ल्याच्या संदर्भामध्ये बैठका ज्या आहेत त्या या हॉटेलमध्ये झाल्या असाव्यात. म्हणून पोलिसांनी या ठिकाणी नितेश राणे यांना घेऊन आले आणि तपास केला. आणि हाच महत्वाचा मुद्दा जो आहे तो उद्या नितेश राणे यांच्या सेकंड रिमांडमध्ये मांडला जाईल. त्याचबरोबरीनं राकेश परबचा जबाब देखील मांडला जाईल आणि उद्या दोघांनाही कणकवलीतल्या दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. धन्यवाद जी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. चीनला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या रिले दरम्यान गलवान घटनेत जखमी चीनी कमांडरला चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवली. त्यामुळे भारताकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत चीनचे रेजिमेंट कमांडर QE फैबाओ हे जखमी झाले. भारताला दिलेल्या त्याच जखमीवरची खपली काढण्यासाठी चीननं फैबाओ यांना यंदाच्या ऑलिम्पिक रिलेत मशालवाहक म्हणून त्यांच्या हाती मशाल सोपवली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केलाय. त्याचा निषेध म्हणून भारतीय राजनैतिक शिष्टमंडळ ऑलिम्पिक स्पर्धांच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या समारोहाला उपस्थित राहणार नसल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हिंसेचं गालबोट लागलंय. MIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र या हल्ल्यात सुदैवानं
कुणीही जखमी झालं नाहीये. काही वेळापूर्वी शिदारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते. सगळं पळून गेले आणि शस्त्र तिथं सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सगळेजण सुखरूप असल्याचं ट्विट ओवेसी यांनी केलं आणि ट्विटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेल्या कारचा फोटो सुद्धा शेअर केला. इस पिलखुवा के पास जो टोल गेट है वहाँ पर हम पहुँचे. हमारे साथ 4 गाड़ियाँ थी. हमारी गाड़ी के सामने हाजी साहब की टाटा सफारी थी जो पीछे आपके, और हमारी गाड़ी के पीछे और 2 फॉर्च्यूनर थे. तो जैसा हम टोल गेट के करीब गाड़ी स्लो हो जाती है, बैरिकेड होता है, तो एक बड़ी धाम से आवाज़ आई. तो हम बोले क्या हुआ. फिर दूसरी आवाज़ आई. तो हमारे साथ जो गाड़ी में हमारे दोस्त गाड़ी चला रहे थे यामीन खान, बोले भाई हमला हो रहा. तो हमारी गाड़ी से उन्होंने बड़ी क्विक थिंकिंग से इस गाड़ी को पुश किया, ये सफारी को, और वहाँ से निकले. फिर और एक आवाज़ आई. जब निकल रहे तो एक और आवाज़ आई. तो मेरे ख्याल से 3 से 4 राउंड की फायरिंग हुई. हमारी गाड़ी के लेफ़्ट साइड के ऊपर 2 होल्स के निशान है, एक गोली शायद, और एक निशान है लेफ़्ट साइड मडगार्ड के ऊपर. हम जब गाड़ी से आगे बढ़े तो क्योंकि हमारी गाड़ी से गाड़ी को हमने पुश किया, मारा, राइट साइड का टायर पंक्चर हो गया. फिर वहाँ एक फ्लाईओवर है, वहाँ पर गाड़ी रोककर हम इस गाड़ी में बैठ गए और दिल्ली को आगे, क्योंकि हमको लगा कि रेकी कर रहे थे, फॉलो कर रहे थे हमको. हमारे जब ये हमला हो रहा था, हमारे पीछे जो फॉर्च्यूनर थी जिसमें हमारे एक्स मेयर माजिद थे, उसके ड्राइवर ने एक शूटर पर गाड़ी चढ़ा दी एक ऊपर. जो रेड हुडी पहना था, 2 लोग थे, रेड हुडी पहना था, एक वाइट जैकेट. तो जो रेड हुडी पहना हुआ था उसके ऊपर गाड़ी चलाई, उसके पैर पर चलाई, वो गिरा. तो जो व्हाइट जैकेट पहना था वो उल्टा उन 2 फॉर्च्यूनर पर गोली चलाया. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या गोळीबाराच्या नंतर नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे? हल्लेखोर पकडले गेले, काय आताची परिस्थिती आहे? या संदर्भात एका व्यक्तीला खास करून जर बघितलं ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ज्या पद्धतीनं असोसिएशन ओवेसी जे एमआयएमचे प्रमुख आहे आणि त्यांच्या संपूर्णपणे निवडणूक दौऱ्यादरम्यान ही घटना घडलेली आहे. खास करून मेरठ पाशी किठोर हे गाव आहे. किठोर गावाच्या जवळ दरम्यान ही घटना घडलेली आहे. तिथे शिजारजी टोल प्लाझा आहे. शिजारजी टोल प्लाझा जवळ 2 अज्ञात, पहिल्यांदा त्यांनी दावा केला की ते 2 अज्ञात लोक आहेत. त्यांनी 3 ते 4 राऊंड गोळी चालवली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 लोक सहभागी असल्याची त्यांनी दावा केलेला आहे. आणि सोबतच या प्रकरणामध्ये जर बघितलं त्यांनी गोळीबार केल्यानंतर माझी गाडी जरी पंक्चर झाली असे त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण या सगळ्या प्रकरणात जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने माहिती मिळते, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला आहे, प्रचाराला या निमित्ताने गालबोट लागले आहे. पण हे कोण आहेत, आरोपी कोण आहेत, त्याच्याबद्दलचा काही खुलासा होऊ शकलाय पोलीस तपासातून आतापर्यंत? या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की या संदर्भात ज्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे तो त्या संदर्भात अजूनही पोलिसांनी खुलासा केला नाही. सध्या चौकशी सुरू आहे आणि होऊ शकतं या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीनं खुलासा करण्यात येईल. पण या निमित्ताने असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीचं राजकारण उत्तर प्रदेशात होत आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. निश्चितच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे गोव्यात राष्ट्रवादी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे 13 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री नवाब मलिक गोव्यात जाणार आहेत. 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत मलिक गोव्यात जातील. गोव्यातील विधानसभा निवडणुकीतले स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर यांना जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असून पक्षाचा त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका गोव्याचे अध्यक्ष घेतील असंही नवाब मलिक म्हणाले. म्हणजे जे मूल भाजपचे लोक आहेत त्यांना तिकीट नाकारता येते हे भाजपने स्पष्ट करून दिलेलं आहे. याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये पणजीमध्ये विशेषकर जनतेचं समर्थन या पर्रीकर साहेबांच्या मुलाला भेटते. लोक पाठिंबा देत आहे. आमच्या पक्षाची काय भूमिका आहे मी आता सांगू शकत नाही, पण तिकडचे जे स्थानिक आमचे गोव्याचे अध्यक्ष त्या बाबतीत ते निर्णय घेतील. मडगाव मतदारसंघातली निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे, कारण इथं माजी मुख्यमंत्री विरुद्ध विद्यमान उपमुख्यमंत्री अशी लढत होतीये. दिगंबर कामत सलग 7व्यांदा या मतदारसंघातून निवडून आले, तर आजगावकर पेडणे मतदारसंघातून सलग 4थ्यांदा निवडणूक आले. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.
मडगाव मतदारसंघातले भाजपचे उमेदवार आणि गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे आज घरोघरी जाऊन प्रचार करतात. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. बाबूजी, तसा तर तुमच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे, म्हणजे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढत आहात. काय वाटतं, हा मतदारसंघ तुम्ही फिरताय, काय आश्वासन देता इथल्या लोकांना तुम्ही? अगोदर सांगायचं म्हणजे हा मतदारसंघ नवा नव्हे. माझं जन्मस्थान इथे आहे. मी 2 वेळा नगरसेवक या बाजूला झालेलो आहे आणि त्याच्यानंतर मी पेडण्याचा आमदार झालेलो आहे. ह्या मतदारसंघात जेव्हा मी हा मतदारसंघ सोडून गेलो 1985ला, तो मतदारसंघ त्याचा इम्प्रूव्हमेंट काय झाला नाही आणि तो खराब जात गेलेला आहे. सगळीकडे 30 गटार आहेत, सगळीकडे 30 गार्बेज येऊन उडवतात आणि वॉश केलेलं आहे. हे दामबाबाचं स्थळ आहे. हे पवित्र, शानदार, सुंदर झालं पाहिजे. आज आम्ही चिंचाळ आणि कालकोंडा आम्ही फिरत आहे. ही एरिया बघितल्याला त्या आमदाराला विचारा काय चेंजेस झाले ते इथे. काय चेंजेस नाही. तशाची तशी घरं आहेत, तशाची तशी गटारं आहेत, तशात तसं वाट नसताना एरिया आहे. इतका पॅसेज वगैरे काही नाही. ही सुधारणा आम्हाला केली पाहिजे. नक्की. पण दिगंबर कामत हे वर्षानुवर्ष इथे जिंकून येत आलेले आहेत. तब्बल 5 टर्म जवळपास ते जिंकून इथून आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना जे आहे लोक निवडून देतील अशी आशा त्यांना आहे. तुम्हाला काय वाटतं आहे, जनता तुमच्या पदरात का मतदान टाकेल? आता ह्या मतदारसंघात मी फिरताना हरेककडे लोक म्हणतात की आम्हाला चेंज पाहिजे. काहीच विकास झालेला नाही कुठचा. त्यांनी बोलायचं कुठचा विकास केलेला. आज तो ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे. मोतीडोंगर त्याचा आहे, कालकोंडा त्याचा आहे, चिंचाळ त्याचा आहे, कोलमरोड त्याचा आहे, खारेबांध त्याचा आहे, फकीर बांध त्याचा आहे. कधी त्यांनी लोया मैदानावर म्हटलं ही एरिया आपली आहे म्हणून? नाही बोललं. का नाही बोललं? कारण त्यांनी काहीच केलेलं नाही. जे आहे ती एरिया ही तशीच पडलेली आहे. लोक ह्या एरियामध्ये आणून गार्बेज टाकतो, ती क्लीन करता होत नाही त्याच्याकडे. हे वास घ्यायला लागले. इतकी विठंबना केलेली आहे. लोक एकदम कंटाळलेले आहे. बोलतात कधी चेंज करायचं, आम्हाला ह्यावेळी चेंज पाहिजे. व्हिडिओ संदीप मोरेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, गोवा. काँग्रेसचे दिगंबर कामत हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. गेली 27 वर्ष इथला मतदार त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र आहे. यावर्षी पुन्हा ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. मडगाव कॉन्स्टिट्युएन्सीचे उमेदवार गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आपल्याबरोबर आहे. आपण आज संबंध दिवसभर त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीचा आढावा घेतला. त्यांच्याकडून जाणून घेऊया. तब्बल 6 वेळा आमदार म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात आणि पुन्हा एकदा 8व्यांदा रिंगणामध्ये उतरलेला आहात. तुम्ही इतके कॉन्फिडंट आहात की तुम्ही तुमचा प्रचार तर करताच आहात, पण त्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या इतर लोकांचा सुद्धा उमेदवारांचा प्रचार तुम्ही करता? काय, मडगाव मतदारसंघाचे ग्रामदैवत आहे दामोदर. दामोदराच्या स्थळामध्ये जो काम करणारा माणूस आहे तोच टिकतो. ज्याला सत्ता डोक्यामध्ये जाते त्याला दामोदर आपला रस्ता दाखवतो. मी आजपर्यंत 7 खेपेला मडगावच्या मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून आलेलो आहे. देव दामोदराची कृपा, मडगावकरांचं सहकार्य, मडगावकरांचा सपोर्ट, त्यामुळे मला कधीच केव्हाही अँटी इन्कम्बन्सी लागलेली नाही. तुम्ही म्हणाला का लागली नाही? कारण त्याला कारण तसं आहे. कारण माझी ॲक्सेसिबिलिटी, मला अभिमान वाटतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, इंडिया टुडेने एक सर्वे केला होता, हु इज द इझिली ॲक्सेसिबल चीफ मिनिस्टर इन द कंट्री. आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट आला की गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सर्वात जास्त ॲक्सेसिबल ऑन फोन. ॲट एनी टाइम यू कॉल हिम, ही विल पिकअप हिज फोन हिमसेल्फ. दिस हॅज बीन माय रेप्युटेशन, दिस हॅज बीन माय USP. तो मडगावकरांनी तो अनुभव घेतलेला आहे. दुसरं, मडगावच्या लोकांवर केव्हाही कधी कसलाही प्रसंग आला, रात्रीचा 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, कुणाला अटॅक आला, हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, कुणाला पोलिसांनी अटॅक केली, आणखी काही काय झालं, असं काही जर ॲक्सिडेंट झाला कुणाचा, तर अशा वेळी लोकांची गॅरंटी आहे की मडगावकरांची बाकीच्याची दारं जरी बंद असली, एक दार हे नेहमी उघडं होईल, ते म्हणजे दिगंबर कामतचा. असा विश्वास, पूर्ण विश्वास मडगावकरांना आहे. त्यामुळे ते मला सांगतात, तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत आम्ही तुझ्या मागे आहोत. तू घरी सुद्धा आमच्या आला नाही तरी चालेल, आमची मत हे तुला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, गोवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत समाजवादी पार्टी आणि बसपावर जोरदार टीका केली.
सपा बसपानं आपल्या सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशाला विकासाच्या बाबतीत मागे नेल्याची टीका अमित शहांनी केली. 2022 का चुनाव ये आम चुनाव नहीं, 2022 का चुनाव 25 साल तक उत्तर प्रदेश का भाग्य निश्चित करने वाला चुनाव है. मेरे सामने जो युवा है उनको मैं कहने आया हूं कि आपने ये 15 साल सपा बसपा सपा बहन जी और भतीजे की जो सरकारें देखी है, वो सरकारों ने उत्तर प्रदेश को बहुत पिछड़ा बनाकर छोड़ा. निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांविरोधात लढणारे नेते प्रचाराच्या दरम्यान समोरासमोर आल्याचं चित्र उत्तर प्रदेशात दिसून आलं. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी हे प्रचारादरम्यान समोरासमोर आले. यावेळी त्यांनी एकमेकांना हात दाखवत अभिवादन केलं आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. यानंतर बातमी मनमाडमधली आहे. मनमाडजवळ ट्रेकिंगची ट्रेनिंग देणाऱ्या 2 गिर्यारोहकांचा डोंगरावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनमाडजवळ हडबाची शेंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर ही घटना घडली आहे. दरम्यान अमोल वाघ आणि मयूर म्हस्के अशी त्यांची नावं आहेत. दोघेही अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते. डोंगरावरून परत येताना 13 जण सुखरूपपणे खाली उतरले, पण शेवटी ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना एक खिळा निखळला. त्यामुळे दोर सटकले आणि दोघे खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, चांगल्या साधनांचा वापर, चांगली टीम हे अगदी मस्ट आहे. आणि यासाठीची नियमावली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी सगळ्यांनी नक्की करावी. आणि हे सगळ्या मला वाटतं काही या ठिकाणी मानवी चुका पण खूप होतात. अशा घटनांमध्ये आम्ही पाहिलंय, त्या टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे जीवन अमूल्य आहे. आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस काही व्यक्तींचा प्राण जातात ते खरंच खूप दुर्दैवी घटना आहे. तर मला वाटतं हे सगळं आपण टाळलं पाहिजे आणि खूप काळजी घेऊन यापुढे गिर्यारोहण मोहिमा असतील वा साहसी पर्यटनाचे उपक्रम असतील त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पुणे पोलिसांनी एका 5 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा अवघ्या 3 तासात छडा लावलाय. या मुलाची पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी रमेश शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. या मुलाची आई कामावर गेलेली असताना आरोपीनं तिच्या मुलाला मोटारसायकलवरून पळवून नेलं. मुलाच्या आईसोबत झाल्याच्या भांडणातून आरोपीनं हा प्रकार केला. कुटुंबीय मित्र बाकी सगळ्यांकडे देखील आपण तपास केला आणि त्या अनुषंगाने सगळ्या तो तुळजापूरचा राहणारा असल्यामुळे स्वारगेट परिसरामध्ये आजूबाजूला सगळीकडे कोम्बिंग करत असताना काकेडेवाडी परिसरात आपल्याला हा मुलगा आणि आरोपी हे एका रिक्षामध्ये बसलेले आढळून आले. त्यानंतर आपण त्यांना तिथून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. मुलगा सुरक्षित आहे. 3 तासांमध्येच केवळ सगळ्यांनीच जीव तोडून तपास केलेला आहे आणि ह्या व्यावसायिकदृष्ट्या केलेल्या प्रोफेशनली केलेल्या तपासामुळे आज तो मुलगा त्याच्या आईकडे सुखरूप आहे. यानंतर बातमी आहे एका वादग्रस्त वक्तव्याची. साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचं दंडवत आणि दंडुका असं आंदोलन झालं. या आंदोलनादरम्यान बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली. राज्यातील सर्वच नेत्यांची मुलं ही दारू पितात हे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी थेट सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत दोघी दारू पिऊन नाचतात अशा प्रकारचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना बंडातात्या कराडकर यांनी वापरलेल्या भाषेवरून त्यांच्यावर चहूबाजूंनी आता टीका होती. एका कीर्तनकाराच्या तोंडातनं ह्या प्रकारची भाषा येणं म्हणजे तो
कीर्तनकार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. बंडाताता कराडकर यांची मुळं कुठे आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले, त्याच्यात काही त्यांचं मनावर घेण्यासाठी काय नाही. पंकजाताई असो नाही तर सुप्रियाताई असो, एका कीर्तनकाराने महिलांवरती घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हेच मुळात तपासायची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी वक्तव्यातनं महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की मी कोण आहे. आज सातारा येथे बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबाबत जे वादग्रस्त विधान केलं ते अतिशय संतापजनक आहे. त्यांच्या या संतापजनक विधानाने महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का लावलेला आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करून त्याचा अहवाल 2 दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी याबाबतचा लेखी खुलासा हा 48 तासात राज्य महिला आयोगाला कळवावा. जम्मू काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होतीये, त्यामुळे पूंछ जिल्ह्यात सगळीकडे बर्फ साचलेला दिसतोय. जम्मू काश्मीरच्या मुघल रोड आणि पीर पंजाल या भागात तुफान बर्फवृष्टी झाली. जिकडे बघावं तिकडे बर्फ साठलेला दिसतोय आणि या बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरचा पारा आणखी खाली घसरलाय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.